शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न तुम्हीही पाहताय? जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुमचं हेच स्वप्न तुम्हाला रातोरात रस्त्यावर आणू शकतं. नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलंय. ऐकून तुम्हाला घाम फुटेल. गेल्या संपूर्ण वर्षात सायबर भामट्यांनी नाशिककरांचे 23 कोटी रुपये लुटले होते. पण यावर्षी अवघ्या 5 महिन्यात तब्बल 25 कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय. होय, 25 कोटी गायब. हा हॅकर्सचा नेमका काय खेळ आहे? चला सविस्तर पाहूया. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. हे सायबर गुन्हेगार जाळे कसं विणतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला शेअर मार्केटच्या टिप्स देणाऱ्या जाहिराती दिसतात. अनेकदा यामध्ये मोठ्या नामांकित कंपन्यांच्या मालकांचे AI ने तयार केलेले खोटे डीप फेक व्हिडिओ वापरले जातात. त्यानंतर तुम्हाला एका टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायला सांगितलं जातं. या ग्रुपवर काही लोक स्वतःला खूप नफा झाल्याचं खोटे स्क्रीनशॉट्स टाकत असतात. हे पाहून सामान्य माणूस मोहात पडतो. एकदा का तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलात की ते तुम्हाला कोटक महिंद्रा, मोतीलाल ओसवाल, IIFL किंवा आदित्य बिर्ला यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने बनवलेले बनावट ऍप्स डाउनलोड करायला लावतात. तुम्ही पैसे गुंतवा, ऍपमध्ये तुम्हाला तुमचा नफा वाढत असलेला दिसतो. पण जेव्हा तुम्ही ते पैसे काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरा खेळ सुरू होतो. भामटे तुम्हाला गेन प्रॉफिट टॅक्स 30%, सर्व्हिस टॅक्स किंवा GSTच्या नावानं आणखी पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास तुमचं बँक खातं फ्रीज करण्याची धमकी सुद्धा देतात. फक्त शेअर मार्केटच नाही तर लुटीचे इतरही मार्ग या भामट्यांनी शोधले. तुम्हाला अनेकदा मेसेज येतो, तुमचं लाईट बिल थकलंय, आजच लाईन कट होईल, या लिंकवर क्लिक करा. मित्रांनो, ती लिंक नसते तर ती महावितरणच्या नावाने आलेली एक घातक APK फाईल असते. तुम्ही ती इन्स्टॉल केली की तुमचा मोबाईल हॅक होतो. तुमचं बँकिंग ऍप्स, OTP, पासवर्ड सगळं काही त्यांच्या हातात जातं आणि तुमचं खातं एका सेकंदात रिकामं होतं. याशिवाय आजकाल डिजिटल अरेस्टची खूप दहशत आहे. हे भामटे BI, ED, कस्टम किंवा क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचं भासवतात. तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहेत अशी भीती दाखवून स्काईपवर व्हिडिओ कॉल करून तुम्हाला तासनतास घरातच अरेस्ट करून ठेवतात आणि लाखांची खंडणी उकळतात. तुम्हाला वाटत असेल की फसवणूक फक्त अडाणी किंवा कमी शिकलेल्या लोकांची होते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. नाशिक पोलिसांच्या आकडेवारीनुसार या जाळ्यात अडकलेले सर्वाधिक लोक हे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत. यामध्ये बडे उद्योजक, निवृत्त बँक अधिकारी, IT प्रोफेशनल्स, इंजिनियर्स आणि अगदी सरकारी नोकरदार व पोलिसांचाही समावेश आहे. 2025 मध्ये फसवणुकीचे 32 गुन्हे दाखल झाले होते, पण 2026च्या जानेवारी ते मे या 5 महिन्यातच 15 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 25 कोटी 4,10,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. हे फक्त नोंदवलेले गुन्हे आहेत. प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी मोठा असू शकतो. या सगळ्यापासून वाचायचं कसं? नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी काही अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सायबर फ्रॉडचं सर्वात मोठं रिझन आहे ते आपण जादा परताव्याला आमिषाला बळी पडतो, ते लालचला बळी पडतो. नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी जे काही ऑनलाईन शेअर मार्केट असेल, स्टॉक मार्केट असेल, क्रिप्टोकरन्सी मार्केट असेल किंवा फॉरेक्स ट्रेडिंग मार्केट असेल, या आमिषाला बळी पडू नये. तसेच कुठलाही डिजिटल अरेस्ट संदर्भात अनोळखी कॉल आला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कुठलाही व्हिडिओ कॉल आला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच कुठलीही APK लिंक असेल, मग MNGLची APK लिंक असेल, ई-चलनची APK लिंक असेल, त्याच्यावरही आपण इन्स्टंट क्लिक न करता एक सुरक्षेचा मंत्र आहे, थांबा, विचार करा आणि मगच ॲक्शन घ्या. म्हणजे स्टॉप, थिंक अँड देन ॲक्शन. याच्यामुळे आपला सायबर फ्रॉडपासून बचाव होऊ शकतो. जर सायबर फ्रॉड झालाच तर आपण जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला किंवा सायबरची हेल्पलाईन आहे 1930 किंवा cybercrime.gov.in ही आमची वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकता. पहिलं, आमिषाला बळी पडू नका. कोणीही अनोळखी व्यक्ती तुम्हाला शेअर बाजारात दुप्पट तिप्पट परतावा देण्याचं सांगत असेल तर तो 100% फ्रॉड आहे. दुसरं, अधिकृत प्लॅटफॉर्म. गुंतवणूक करताना कंपनी किंवा ऍप सेबीकडे नोंदणीकृत आहे का याची खात्री करा. तिसरं, अनोळखी कॉल्स किंवा लिंक्स टाळा. अनोळखी नंबरवरून येणारे गुंतवणुकीचे कॉल्स टाळा. व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर किंवा APK फाईलवर चुकूनही क्लिक करू नका. चौथं, माहिती गुप्त ठेवा. तुमचा बँक अकाउंट नंबर, OTP, पासवर्ड कोणत्याही परिस्थितीत कोणालाही शेअर करू नका.
सावधानता हाच यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. पण दुर्दैवानं जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत अशी सायबर फसवणूक झालीच तर एक सेकंदही वाया न घालवता तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.government.in या अधिकृत वेबसाईटवर तुमची तक्रार नोंदवा. शक्य तितक्या लवकर जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन FIR दाखल करा. हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका, तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्यभराची कमाई वाचवू शकते. सतर्क राहा, सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.